नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेदच्या पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स या मालिकेमध्ये आपलं स्वागत. काल काही मनी ॲफर्मेशन्स आपण पाहिली होती. आज पाहूया वर्क प्लेस ॲफर्मेशन्स. कारण आपलं बरंचसं अर्थार्जन हे तिथूनच होतं. आता बऱ्याच जणांचं असं मत असतं की मला पगार वगैरे सगळं ठीक आहे, पण मला माझं कामच आवडत नाही. किंवा काहींना असं वाटतं की नाही, माझं काम एकदम मला खूप आवडतं, पण मला इतकं लांब जावं लागतं की जाण्या येण्यातच वेळ जातो आणि घरी वेळच देता येत नाही. काही जण म्हणतात की माझे बॉस खडूस आहेत, कामाच्या ठिकाणी राजकारण खूप आहे, वर्क प्लेसचं एन्व्हायरमेंट एवढं फ्रेंडली नाही आहे, शिवा मला जॉब बदलायचा आहे. आता जे नोकरी करतात त्यांना वाटतं ज्यांचा धंदा आहे त्यांचं बरं आहे. आपल्या कन्व्हिनियन्सने शेड्यूल अरेंज करता येतं. पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून पाहता येतात. आता जे व्यवसाय करतात त्यांना वाटतं ज्यांचा जॉब आहे त्यांचं बरं आहे, त्यांना सॅटर्डे संडे हक्काची सुट्टी मिळते. आपल्याला तर तेव्हा पण काम करावं लागतं. नोकरीवाल्यांचं बरं आहे, त्यांना महिन्याला ठरलेला पगार मिळतो. थोडक्यात काहीही असो, आपण आपल्या कामाला, कामाच्या जागेला, सहकार्यांना नावं ठेवतो. हे विचार थोडे बदलणं गरजेचं आहे, कारण आपण सहजच अशी नावं ठेवत असतो. पण असमाधान, टोमणे आणि नावं ठेवलेल्या कामातून मिळालेल्या या पैशाची ऊर्जा कोणती असेल? आज यावर थोडा विचार करा. ही जी काही आपली मानसिक ऊर्जा तयार होते, टोमण्यांची, नावं ठेवण्याची, ही ऊर्जा आपण जिथून पैसे कमावतो त्या जागेला आणि त्या कामाला देतो. अशी नावं ठेवलेल्या कामातून मिळवलेल्या पैशाची ऊर्जा पण तशीच होते. दुसऱ्याचं अहित करून कमावलेल्या पैशाची ऊर्जा केवढी नकारात्मक असेल याचा विचार तुम्हीच करा. आणि त्याच पैशाने आपण आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतो. त्याच पैशाने आपण आपल्यासाठी, कुटुंबासाठी, प्रियजनांसाठी प्रत्येक गोष्ट खरेदी करतो. त्यासाठी हे जे आपण धन कमावतोय त्याचा भार धन असणं आवश्यक आहे. अर्थात कमावलेला पैसा हा सकारात्मक ऊर्जेचा असला पाहिजे. आणि त्यामुळे आजचा मंत्र, माझ्या नोकरी व्यवसायाचे मी आभार मानते. माझ्या कामाचा आलेख हा चढता आहे. माझं काम करण्यासाठी मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. मी जे काम करते त्यामुळे माझ्या ऑफिसचा, व्यवसायाचा खूप फायदा होतो आहे. माझ्या कामावर, माझ्या प्रगतीवर मी पूर्णपणे समाधानी आहे. समजा सध्याच्या कामात तुम्हाला काही अडचणी असतील, तरीही हे वरचे विचार जाणीवपूर्वक करायचा प्रयत्न करा. जेवढं शक्य आहे तेवढं आनंदाने काम करा. तुमची सध्याची परिस्थिती ही तुमच्या आधीच्या विचारांचं मूर्त स्वरूप आहे. आणि तुम्ही आत्ता जे विचार करताय ते तुमचं भविष्य घडवणार आहेत. जरी आत्ताचा जॉब सोडून नवीन जॉब सुरू करणार असलात तरी आधीच्या कामाविषयी चांगले विचार, आठवणी मनात ठेवून तुमच्या जागी येणाऱ्या नवीन व्यक्तीला मनापासून शुभेच्छा देऊन तो जॉब सोडा. ही सकारात्मकता तुमच्या नवीन कामामधील यशाची पहिली पायरी आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.